नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर नगर परिषद पद भरती 2026 यामध्ये भरती प्रक्रियेतील कोणते बदल झालेले आहेत किंवा त्याचबरोबर याबाबतच्या ज्या काही एक्झाम आहे हे एक्झाम कोणामार्फत पार पाडल्या जाणार आहेत याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग बघा काय झालं आता नगर परिषद पद भरती 2026 त्यापूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती 15 ऑगस्ट या निमित्त देण्यात आलेली काही खास ऑफर आहे ही अजून सुद्धा या ठिकाणी व्हॅलिड आहे। यामध्ये प्रामुख्याने बघा पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर, टीईटी, टेट, तलाठी असेल, फार्मासिस्ट, महिला व बाल विकास असेल, एएनएम, जीएनएम, अंगण वनसंरक्षक असेल, तलाठी असेल, टीईटी, टेट, त्याच्यानंतर जलसंधारण, एफडीए, एलएसओ, सीडीपीओ, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या पदांच्यासाठीची ज्या काही बॅचेस असणार या बॅचेसवरती खास या ठिकाणी ऑफर देण्यात आलेली आहे। तर यापैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये तुम्ही काय करू शकताय तर जॉईनिंग करून घेऊ शकताय। यामध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी योग्य त्या मार्गदर्शनासाठी असणार आहेत। तसेच या ठिकाणी सुरू करण्यात आलेली जी काही तलाठी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे या ठिकाणी आपण झालेले जे काही आयोगाचे जुने क्वेश्चन्स पेपर आहेत हे स्पष्टीकरणासह सोडवून घेत असतो। 2015-16 पासून कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी याबाबतचे क्वेश्चन्स पेपर सुद्धा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेत आहेत। तसेच या ठिकाणी आणखीन काय सांगितलं बघा तर जे काही मॅरेथॉन रविवार असणार हे सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात येतील। येत्या रविवारपासून या ठिकाणी काय असणार तर संपूर्ण लेक्चर्स काय असणार तर मॅरेथॉन साठी देण्यात येईल। म्हणजे संपूर्ण एक अखंड दिवस काय असणार मॅरेथॉन होईल। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला तुमची जी काही कोणतीही बॅच असणार ही बॅच जर का परचेस करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच लगेचच आपली जी काय असणारी फास्ट ट्रॅक बॅच असेल किंवा ही जी काय असणाऱ्या बॅचेस असणार ह्या बॅचेस मध्ये एनरोल होऊन जा। याची जी काही व्हॅलिडिटी असणार ही संपूर्ण एका वर्षभरासाठीची असणार आहे। बघा नगर परिषद पदभरती 2026 यामध्ये महाराष्ट्र शासनाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या गट क आणि गट ड यांच्यामधील रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन सेवा परीक्षेचे नियम जारी केलेले आहेत। या रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे। राज्यातील विविध नगर परिषदांमध्ये सुमारे 3138 हून अधिक पदे रिक्त असल्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नवीन सेवा प्रवेश नियम शासनाने भरतीसाठीचे सुधारित सेवा प्रवेश नियम जारी केलेले आहेत। यानुसार पदांच्या पात्रतेत आणि संवर्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। मग कोणते कोणते बदल आहेत बघा तर रिक्त पदांची माहिती संकलन यामध्ये संचालक तथा आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील सर्व नगर परिषदांमधील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांची व बिंदू नामावलीची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। तसेच संभाव्य पदे बघा कर आकारणी आणि प्रशासन सेवा असेल, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सहाय्यक व इतर तांत्रिकी व अतांत्रिकी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। अटी व पात्रता सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि त्याचसाठी काय असणार MSCIT हा सुद्धा समकक्षाची संगणक अर्हता पात्र असणे आणि त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं काय असणे तर गरजेचं सांगितलं जातं। आता यामध्ये जी काही होणारी एक्झाम आहे ही एक्झाम कोणाकडून घेतली जाईल तर लक्षात ठेवायचं नगर परिषद आणि प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषदांमधील गट क आणि गट ड संवर्गातील बहुतांशी सरळ सेवा पदे भरण्याची जबाबदारी TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस किंवा IBPS या नामांकित खाजगी कंपन्यांकडे देण्यात आली आहे। यामध्ये आरोग्य सहाय्यक, लिपिक टंकलेखक, अग्निशमन सेवा आणि इतर अतांत्रिक पदांचा स्थानिक पातळीवरील पदांचा काय असणार तर समावेश आहे। या पदांच्या विषयीची एक्झाम TCS किंवा IBPS यांच्या मार्फत कंडक्ट केली जाईल। तर MPC मार्फत सुद्धा काही पदे भरली जाणार आहेत बघा हाच बदल सांगितला जातो। यामध्ये MPC मार्फत होणारी भरती राज्यस्तरीय संवर्गातील काही महत्वाची प्रशासकीय तांत्रिक पदे जसे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काय केली जाणार आहेत तर भरली जाण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये मुख्याधिकारी म्हणजेच चीफ ऑफिसर, कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा म्हणजेच टॅक्स असेसमेंट असेल, नगर रचना आणि लेखा परीक्षण, त्याचबरोबर अजून कोणतं दिलंय बघा तर याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर हे सुद्धा पद देण्यात आलेलं आहे।
हो, स्वच्छता निरीक्षक ज्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर पद म्हणतो, ओके, किंवा आरोग्य निरीक्षक जे काही पद असणार आहे, हे पद प्रामुख्याने आता राज्य किंवा नगरपंचायत आणि नगर परिषदा यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे वर्गीकृत करण्यात आलेले आहे. त्यामुळं आता SI ची एक्झाम ही प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये पूर्व आणि मुख्य अशा स्वरूपामध्ये होईल. आणि ही सुद्धा संयुक्त गट क पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन C मध्ये विलगीकरण करण्यात आलेले असणार आहे. ती पद प्रामुख्याने MPC मार्फत घेतलं जाऊ शकणार आहे. तसेच परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धत पूर्णपणे ऑनलाईन संगणक आधारित असणार आहे. एकच परीक्षा होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांसाठी एकच एकत्रित परीक्षा घेतली जाईल. विषय यामध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित पदाशी निगडित तांत्रिक विषय सुद्धा विचारले जातील. जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायची. आणि त्याचबरोबर जाता जाता लक्षात ठेवायचं की पुन्हा एकदा या ठिकाणी ही 15 ऑगस्टची जी काही असणारी खास ऑफर आहे ही अजूनही व्हॅलिड आहे. यापैकी तुमचा जो काही असणारा इच्छित कोर्स असणार तो कोर्स झाल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कोणती बॅच फक्त आणि फक्त 999 रुपयांना काय करू शकताय तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.